मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करतो। पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा देतो। आजच्या या सन्मान कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर विराजमान सर्व ज्येष्ठ पत्रकार आणि सर्व सन्माननीय मंचावर विराजमान सर्वांना मनापासून अभिवादन करतो। तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्वांना अभिवादन करतो। आणि विशेष आज फक्त आणि फक्त पत्रकारांच्या सन्मानाची अपेक्षा असताना आज पत्रकार मित्रांनी एकत्रित येऊन समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकातील उत्कृष्ट असं कार्य करणाऱ्या सर्वांना एकत्रित आणून त्यांचाही सन्मान केला, ही कौतुकास्पद बाब आहे। नाहीतर आज फक्त सन्मानाचा अधिकार पत्रकार दिन असल्यामुळे पत्रकारितेचाच असतो, पत्रकारांचा असतो। उलट पत्रकारांनी आम्हाला बोलवून आमचे सत्कार करण्यापेक्षा आम्ही स्वतःहून पत्रकारांचा सन्मान करणं आज पत्रकार दिनाच्या दिवशी अपेक्षित असतं। परंतु पत्रकारांचं हे मोठं मन आहे की त्यांनी या निमित्त सर्वांना आपल्याला एकत्रित बोलवून आणि सर्वांचा यथायोग्य या ठिकाणी सन्मान केला आहे। यातून आपल्याला शिकायला मिळतं की सम्मान मांगने से नहीं मिलता, सम्मान देने से मिलता है। की आम्ही सम्मानाची अपेक्षा केली तर सम्मान कधीच मिळत नसतो, पण आम्ही इतरांना सन्मान द्यायला शिकलो तर मात्र आमचा अनायासे सम्मान होत असतो। हमारा बड़प्पन हमने कितने लोगों को बड़ा किया इसके ऊपर डिपेंड होता है कि हम कितने बड़े हैं, हमारा बड़प्पन कितना है। तर आज हा सोहळा एकमेकाच्या कौतुकाचा आहे, अभिनंदनाचा आहे, एकमेकाचं मनोबल आत्मबल वाढवण्यासाठी आहे, कौतुक करण्यासाठी आहे। आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारी अनेक मंडळी आज एकत्रित आली आहे। आणि मला असं वाटतं एकही क्षेत्र आज इथे असं नाही की जे उपस्थित नाही। अशाच पद्धतीने सर्व क्षेत्रातील गुणवंतांनी चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन या देशाला या राष्ट्राला आपण समृद्ध कसं करू शकतो यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। कारण की ज्या देशात ज्या राष्ट्रात आपण राहतो आहे त्या राष्ट्राची भौतिक प्रगती होईलच, ती होते आहे, ती होणार। परंतु भौतिक प्रगतीने फक्त हे राष्ट्र समृद्ध होऊ शकत नाही। या राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आपली आपापसातील प्रत्येक क्षेत्रातील गुणवंतांची, योग्य व्यक्तींची समरसता आणि संघटन महत्त्वाचं आहे। सर्वांनी त्या पद्धतीची प्रयत्न करणं अपेक्षित आहे। जेव्हा या पद्धतीने आपण प्रयत्न करू, आपल्याकडे प्रकृतीने जे चांगलं दिलंय, ज्याला आपण म्हणतो गॉड गिफ्ट, जे आपल्याला चांगलं दिलंय त्या चांगल्याचा या देशाच्या समृद्धीसाठी आपण उपयोग करायचा असतो। आज मला जे काही चांगलं मिळालंय मी ते चांगलं या समाजाला, या देशाला देऊन या देशातील समरसता वाढावी, हा देश समृद्ध व्हावा, मनाने प्रगल्भ व्हावा, मन मोठं व्हावं, आमच्यामध्ये सामोपचार असावा, आम्हाला एकमेकाचा आदर करता यावा, एकमेकाच्या भावनेचा आदर करता यावा, एकमेकाच्या मान्यतेचा आदर करता यावा, यासाठी मी माझ्या सद्गुणांचा उपयोग केला पाहिजे। कारण की अनेकदा आपल्यात चांगले गुण असतात, परंतु ते चांगले गुण आपण विवाद करण्यासाठी, मतभेद निर्माण करण्यासाठी, एकमेकात भांडण लावण्यासाठी, दुरावा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणत असतो। परंतु आपल्याला जे गुण आपल्याला प्रकृतीने दिले का आपण संपादन केले त्याचा उपयोग म्हणजे कात्री बनून
फाडण्यापेक्षा काटण्यापेक्षा सुई बनून आपण फाटलेल्या कापडाला जोडण्यासाठी एक करण्यासाठी आपण प्रयत्न करावा सुईच्या भूमिकेत. म्हणून इथे सर्व क्षेत्रातील नामवंत गुणवंत प्रतिभासंपन्न व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहे. माझी अपेक्षा सर्वांच्याकडून फक्त एक आहे, पत्रकार मित्र असतील आणि सर्वांकडून, की आपण जे गुण संपादन केले आहेत त्या गुणांचा उपयोग हे राष्ट्र मजबूत कसं होईल, समृद्ध कसं होईल, यातील सलोखा कसा वाढवता येईल, एकमेकाच्या धर्माचा मान्यतेचा आदर कसा करता येईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. शेवटी ही प्रकृती आहे आणि प्रकृतीचा नियम असतो, आज मी जसं वागतो आहे ना मला परिणाम तसेच मिळणार. आपण शेतीत जे पीक पेरतो तेच उगवत असतं, हा प्रकृतीचा नियम आहे. आणि प्रकृतीचा नियम प्रत्येक धर्मासाठी सारखा आहे. तिथे धर्मभेद नसतो. मी कोणत्या धर्माला मानतो त्यावर मग हिंदूंनी जर ज्वारीचा दाणा पेरला तर ज्वारी उगवते आणि मुस्लिम बांधवांनी जर ज्वारी पेरली तर गहू येतील असं काही नाही. प्रकृतीचा सर्वांसाठी एक नियम आहे. जलदेवतेचा सर्वांसाठी एक नियम आहे. सूर्यदेवाचा एक सारखा सर्वांसाठी नियम आहे. चंद्रदेवाचा एक सारखा सगळ्यांच्यासाठी नियम आहे. प्रकृती भेद करत नाही. प्रकृती तुम्ही जी तुमची वागणूक असेल, जे तुमचं कर्तव्य असेल त्याला तसा परिणाम देते. तुम्ही चांगलं दिलं इतरांना, प्रकृतीचा नियम आहे, तुम्हालाही चांगलंच मिळतं. एक उदाहरण देतो, 1 मिनिटचं पण नाही, 60 सेकंदाचं आहे फक्त. की एके दिवशी एक छोटा शेतकरी त्याच्याकडे दूध उत्पादन करायचा, मग त्या दुधापासून लोणी तयार करायचा आणि तो लोणी घेऊन तो शहरात विकायला गेला. एका शेठला, दुकानवाल्याला त्याने ते लोणी विकलं 1 किलो. त्या शेठने ते फ्रीजरमध्ये ठेवून दिलं आणि जेव्हा 2 दिवसानंतर त्याने फ्रीजरमधलं लोणी विकायला काढलं, मोजलं तर त्यामध्ये 100 ग्रॅम कमी भरलं. त्यामध्ये थोडं ते 1 किलोला कमी भरलं. त्याला वाईट वाटलं की मी 1 किलोचे पैसे दिले, परंतु ह्याने 1 किलोचे पैसे घेतले पण लोणी मात्र कमी दिलं. हे योग्य नाही. त्याला वाईट वाटलं की मी जे पैसे मोजले होते ना तेवढं मला त्या बदल्यात द्यायला हवं होतं, मिळालं नाही. वाईट वाटलं. 4थ्या दिवशी काय झालं, अनायासे हा शेतकरी परत लोणी विकायला आला. म्हणे लोणी विकायचं आहे. या दुकानदाराने अशा शिव्या दिल्या की म्हणे तू 1 किलोचे पैसे घेऊन गेला पण बदल्यात तू मला कमी लोणी दिलं, तुझं भलं होणार नाही, तुझं चांगलं होणार नाही, तू हे कपट केलंय, जेवढे पैसे घेतले तेवढे बदल्यात लोणी दिलं पाहिजे, तू मला कमी दिलं, हे पैसे तुला पुरणार नाही, बर्बाद होशील. आता काय काय बोललं असेल ते आठवलं आपल्याला. आपल्याशी अशी कोणी बेईमानी केलं की आपण बोलतो. मग त्या शेतकऱ्याने सांगितलं, म्हणे मालक मी गरीब आहे, माझ्याकडे 1 किलोचं वजन पण नाही मोजायला, परंतु तुमच्याकडून मी 1 किलो साखर घेऊन गेलो होतो की नाही, त्या 1 किलो साखर मध्ये मी ते लोणी तोललं आणि तेवढं लोणी तुम्हाला आणून दिलं. आता त्या दुकान मालकाच्या लक्षात आलं की मी ह्याला म्हणत होतो तो चुकीचं वागलाय, पण चुकीचं मी वागलोय. ह्यानेच मुद्दाम 1 किलो साखर देण्याऐवजी कमी साखर दिली आणि साखरेत तोलून त्याने तर लोणी दिलंय. याचा अर्थ मग मालकाच्या लक्षात आलं की चुकलो मी आहे, पण आता बोलायला, तोंड दाखवायला जागा नाही कारण शिव्या दिल्यात आधी. याचा अर्थ एकच आहे की आपण ज्या पद्धतीचं वागत असतो, बोलत असतो, कार्य करीत असतो, परिणाम त्या पद्धतीचेच आपल्याला येत असतात. म्हणून चांगल्या परिणामांची अपेक्षा असेल तर मला चांगलं त्याच्यासाठी कर्तव्य करण्याची, वागण्याची आवश्यकता आहे. सर्व पत्रकार मित्रांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचं उत्कृष्ट कार्य आहे, चांगलं कार्य आहे. दिवसेंदिवस ते अधिकाधिक आणखी चांगलं व्हावं
ते आरशाप्रमाणे आहे. माझी अपेक्षा आणखी जास्त आहे. पत्रकारांचं कार्य तुरटीसारखं असलं पाहिजे. तुरटी जी असते ती घाण पाण्यात टाकली ना की पाणी स्वच्छ करते. असं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी पत्रकारांनी तुरटीची भूमिका निभावून आणि त्या ठिकाणचं वातावरण शुद्ध कसं करता येईल, संवाद कसा वाढवता येईल, समाजाला जागृत कसं करता येईल, या पद्धतीची प्रयत्न सर्व पत्रकार मित्रांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण या सर्वांचं या ठिकाणी आज अभिनंदन केलं आहे. पूर्ण वेळ थांबून त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद पण देतो. मला तर अध्यक्ष बनवलं त्यामुळे मला इथून जायचे काही चान्स नव्हते. मला कंपल्सरी होतं. तुम्हाला कंपल्सरी नसून तुम्ही थांबून आहात, मंचावरची पण मंडळी आणि आपण पण सगळे. त्यासाठी मी अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि फारुक आणि फारुकच्या सगळ्या टीमला मी त्यासाठी धन्यवाद देतो. खरं म्हणजे ही 6 जानेवारी तारीख होती, पण फारुकने माझ्यासाठी 6 फेब्रुवारी केली. मी त्यासाठी पण फारुकला म्हटलं की मी काय बोलतो, माझा काय स्वभाव आहे सगळ्यांना माहीत आहे. क्योंकि आदमी उच्चारण से नहीं आचरण से महान बनता है. आदमी साधन से नहीं साधना से महान बनता है. आदमी भवन से नहीं भावना से महान बनता है. त्याला म्हटलं माझ्या सदैव शुभकामना तुझ्या सोबत आहे, तू कार्यक्रम कर. परंतु त्याने सांगितलं की आप जब जिस तारीख में हो उसी तारीख में प्रोग्राम करेंगे. तर ते मी त्याला 6 तारीख दिली. त्यामुळे मी पत्रकार मित्रांना सर्वांना धन्यवाद देतो आणि मी यासाठी उपस्थित राहायचा प्रयत्न लहान मोठ्या कार्यक्रमात असतो की मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहायला आवडतं आणि आपल्या गावात आपल्या परिसरात जी समरसता आहे, जे एकमेकाचा आदर आहे, सन्मान आहे, जे प्रेम आपल्या हृदयात एकमेकाविषयी आहे. कधीच फैजपूरमध्ये पक्ष, संप्रदाय, धर्म हे कोणतेही विषय येत नाहीत आणि ते भविष्यात येऊ नये म्हणून परत परत मी तुमच्या समोर येत असतो आणि तुम्हाला रिमाइंड करून देत असतो की आपल्या शहराची ओळख ही वेगळी आहे आणि ती ओळख कायम ठेवण्यासाठी मी, तुम्ही, आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे असतात. म्हणून त्यासाठी आज खास करून मी उपस्थित आहे. तुम्हाला यथायोग्य सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित सन्माननीय मंच आणि सर्वांना आजच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद दिला जात आहे आणि टाळ्यांचा कडकड आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. महाराष्ट्रांचे खूप खूप आभार. पुन्हा पुन्हा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहेत. या सन्मानाचा स्वीकार आपण करावा अशी आपणास नम्र विनंती. यानंतर आदरणीय आत्मारामजी तायडे महोदय आपणास विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. माननीय कुर्बान मेंबर महोदय आपणास विनंती करतो की आपण याचं स्मरण केलं जाईल. आपल्यासाठी एक स्मृतिचिन्ह पत्रकार संस्था फैजपूरच्या वतीने आणि यासोबत एक पुष्पगुच्छ की जी कायम या सुगंधित फुलांची आठवण देत राहील. पुरस्कार देऊन करावा अशी या ठिकाणी माझ्यासाठी हे पूरक आहे. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आपणास नवरत्न पुरस्कारांपैकी समाज भूषण पुरस्कार आणि त्याचा सन्मानपत्र महाराष्ट्राच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. मी सर्व मान्यवरांनी विनंती करेन की आपणही कृपया उभं राहून या सन्मान आदरणीय डॉक्टर हाजी अरुण शेख इक्बाल, अध्यक्ष डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल सौदा यांचा हा सन्मान त्यांचे चिरंजीव या ठिकाणी स्वीकारत आहेत. त्यांचं स्मृतिचिन्ह आणि त्यांचं सन्मानपत्र परमपूज्य महाराष्ट्रांच्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सन्मान होतो आहे. हा सन्मान करताना हाजी शेख मोहम्मद इलियास असगर महोदय यांचं अत्यंत सुंदर असं मेडल, स्मृतिचिन्ह, स्नेहवस्त्र आणि सोबत सन्मानपत्र देऊन आपण सन्मान करावा. आपल्या विशेष कामगिरीबद्दल आपला समाज भूषण पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान होतो आहे. कृपया उपस्थित काळ्यांचा कडकडाट करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. माननीय हाजी आदरणीय राहुल विलास तायडे आपल्याला हे मेडल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देताना पत्रकार संस्था फैजपूरला विशेष आनंद होतो आहे. माननीय श्री राहुल विलास तायडे, सरपंच ग्रामपंचायत बामनोद, आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आपण विशेष कार्य केल्याबद्दल युवा रत्न पुरस्काराने आपला सन्मान करताना पत्रकार संस्था फैजपूरला विशेष हर्ष होतो आहे. आपण कृपया या गौरव आपल्या माणसाच्या या सदराखाली माननीय मलिक शरीफ सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. अध्यक्ष विजडम इंग्लिश मीडियम स्कूल फैजपूर. आपणा
सन्मानपत्र या ठिकाणी देण्यात येत आहे आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होतो आहे. द्वयींचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दर्दमन फाउंडेशन फैजपूर यांचा द्वयींचा सन्मान आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. उपस्थित सरांनी टाळ्यांचा कडकडाट करावा अशी मी आपणा सरांना विनंती करतो. अत्यंत स्तुत्य हृदयस्थ हा सोहळा या ठिकाणी होतो आहे. यानंतर माननीय हकीम तडवी महोदय आपणास विनंती करतो की आपण यावं. कामगिरी केल्याबद्दल पत्रकार संस्था फैजपूरच्या वतीने आपल्या कार्याचा विशेष गौरव या ठिकाणी होतो आहे. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. श्री पवन अनिल सराफ माननीय विश्वेश्वरय्या पुरस्कार अभियंता पुरस्कार देताना पत्रकार संस्थेला विशेष आनंद होतो आहे. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. यानंतर माननीय पवन अनिल सराफ महोदयांचा सन्मान, त्यांचा सन्मानपत्र महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरिजी महाराज, माननीय कलीम हाजी सलीम खाटिक महोदय आपण सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा आहे. या कार्याबद्दल आपल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल आपला गौरव करताना मोक्ष कुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार प्रदान करताना पत्रकार संस्थेला विशेष आनंद होतो आहे. माननीय वस्त्र देऊन या कार्याचा गौरव करावा. माननीय कलीम हाजी सलीम खाटिक महोदय संचालक एसएस कन्स्ट्रक्शन आनंद होतो आहे. श्री कांचन भालचंद्र विस्पुते माननीय श्री कांचन भालचंद्र विस्पुते आपण पुष्पांजली एंटरप्राइजेस संभाजीनगर येथून आहात. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. ते महामंडलेश्वर एंटरप्राइज संभाजीनगर आपण करीत असलेल्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केल्याबद्दल उद्योग नत्र पुरस्काराने आपला सन्मान करताना पत्रकार संस्थेला विशेष आनंद होतो आहे. उपस्थित सरांनी टाळ्यांचा कडकडाट करावा अशी मी आपणा सरांना विनंती करतो. आपल्यास हे सन्मानपत्र प्रदान करताना स्मृतिचित्र चिन्ह देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. माननीय श्री कांचन भालचंद्र विस्पुते सोहळा या ठिकाणी होतो आहे. माननीय शेख साजिद शेख हमीद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग समाजसेवक पुरस्काराने आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो. पत्रकार संस्था फैजपूरच्या वतीने आपला सन्मान करताना आम्हाला महाराष्ट्री यांच्या शुभस्ते या ठिकाणी होतो आहे. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी सरांकडून अपेक्षित आहे. डॉक्टर अन्सार महोदय यांचं स्वागत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल धन्वंतरी पुरस्कार देताना आम्हाला पत्रकार संस्थेला विशेष आनंद आणि अभिमान होतो आहे. डॉक्टर अन्सार खान हाजी गुलाम गौर खान सदराखाली धन्वंतरी पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. जे रिटायर्ड PSI असून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आपण आहात. आमच्या फैजपूरसाठीच नव्हे तर पंचक्रोशीसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपला सन्मान करताना पत्रकार संस्था फैजपूरला विशेष आनंद अभिमान या ठिकाणी होतो आहे. आपण कृपया या सत्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय तेजसजी पाटील आणि दाम्पत्यासह हा पुरस्काराचा स्वीकार या ठिकाणी करता आहेत. उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. विशेष हा सन्मान आमच्यासाठी आहे. गजाला मॅडम त्यांचे पतिराज आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आहे. महाराष्ट्राच्या शुभ हस्ते आपण आपला सन्मान स्वीकारला आहे. यानंतर आदरणीय महाराष्ट्राच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. भुसावळ येथे फक्त 150 घरकुल योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. माननीय महोदयांच्या पुढाकाराने आनंद होतो आहे. 140 घरकुलांची योजना यशस्वी करून दाखवल्याबद्दल आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आणि यानंतर एक विशेष पोलीस आहे माजी सैनिक. आपण भारतीय सेनेत राहून देशाची सेवा केल्याबद्दल पत्रकार संस्थेच्या वतीने आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आपण कृपया सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपल्या शुभस्ते आपण अरुणदादा होले यांचा आपण दैनिक लोकमत या वृत्तपत्रासाठी काम करतात. आपणास विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं आणि माजी प्राचार्य डॉक्टर JP पाटील महोदयांच्या शुभ हस्ते आपण आपला सन्मान स्वीकारावा. आणि आपल्या परिसरातील युवा नेतृत्व माननीय धनंजय दादा चौधरी महोदयांना विनंती करतो की आपण आपण संजय दादा सराफ यांचा सन्मान करावा. यानंतर आदरणीय कृष्णाजी पाटील यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. आदरणीय नरेंद्र दादा नारखेडे महोदय
यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय नंदकिशोर अग्रवाल महोदय. आपण दैनिक दिव्य मराठीसाठी काम करतात, आपला सन्मान व्हावा या ठिकाणी रास्त आमची अपेक्षा आहे. कृपया आपण मंचावर यावं. वादनीय श्री श्याम वसंत पाटील, सचिव पत्रकार संस्था फैजपूर, आपण आपला सन्मान स्वीकारावा. माननीय कलीम मेंबर महोदय यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. माननीय श्याम वसंत पाटील, सचिव पत्रकार संस्था फैजपूर, दादा शेख सावदा, आपण पिंटू दादा कुलकर्णी यांचा सन्मान या ठिकाणी महाराष्ट्राच्या शुभ हस्ते होतो आहे. या सत्काराला आपल्या साऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळावा, प्रतिसाद मिळावा ही आपणास विनंती करतो. यानंतर माननीय अनिल दादा विस्पुते महोदय, ज्येष्ठ पत्रकार, आपणास विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. आदरणीय इदू पिंजारी महोदयांना विनंती करतो की आपण कृपया यावं. मी माननीय जफर मेंबर महोदयांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माननीय इदू पिंजारी महोदयांचा, मी माननीय कलीम मेंबर महोदयांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते केल्याबद्दल आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करीत आहोत. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय मयूर दादा मेळे, आपण मंचावरती यावं. आदरणीय श्री राजू तडवी, आदरणीय श्री राजू तडवी यांना विनंती करतो वरती यावं. आदरणीय सलीम पिंजारी महोदय, आपला सन्मान या ठिकाणी दादा पाटील, प्रसिद्ध उद्योजक, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतो आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय युसुफ शाह सावदा, येथून आपण आहात, आपण कृपया मंचावरती यावं. आदरणीय युसुफ शाह, यानंतर युनुस पिंजारी यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. आपण दैनिक जळगाव वृत्तसाठी कार्य करतात, नानासाहेब कमलाकरजी वाणी महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय संदीपजी पाटील, आपण आपला सन्मान नानासाहेब कमलाकरजी वाणी महोदय यांच्या शुभ हस्ते स्वीकारावा अशी आपणास विनंती करतो. पुढील सत्कार मूर्ती आहेत माननीय दिलीप दादा सोनवणे. मी माननीय दिलीप दादा सोनवणे यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. फैजपूरचे उपाध्यक्ष आहात आणि नाशिर शेख महोदयांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. आणि पुढच्या नानासाहेबांना विनंती करेल की आपण आदरणीय नाशिर शेख महोदयांचाही सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. माननीय नाशिर शेख. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय संतोषजी कोलते महोदय, आदरणीय संतोषजी कुलते महोदय, आपण जळगाव जामोद या ठिकाणून आहात, आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. आदरणीय गोपीचंद सुरवाडे महोदय यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. आदरणीय गोपीचंदजी सुरवाडे महोदय सन्मान या ठिकाणी करतो आहोत, आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आदरणीय नानासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी तायडे यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. आणि महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरिजी महाराज, आपणास नम्र विनंती करतो की आपला शुभ आशीर्वाद. माननीय ललित दादा कोडे, कार्यकारी संपादक जळगाव वृत्त, माननीय ललित दादा कोडी महोदय, आपणास विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. होतो आहे. यानंतर आदरणीय राजेंद्र दादा भारंबे, आपणासही विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. आदरणीय राजेंद्र दादा भारंबे महोदय, आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद या ठिकाणी होतो आहे. पत्रकार संस्था फैजपूरच्या वतीने आदरणीय राजेंद्रजी भारंबे यांचा सन्मान, आदरणीय भानुदास दादा भारंबे यांचा सन्मान माननीय नरेंद्र दादा नारकडे महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतो आहे. पुढील सत्कार मूर्ती अबुजर शेख महोदय यांचा सन्मान कबीर महोदय हे करता आहेत. शेख पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय राजू दिपके महोदय, आदरणीय राजू दिपके महोदय, आपण कृपया मंचावरती यावं. आदरणीय कैलासजी लांडगे साहेब, आदरणीय कैलासजी लांडगे साहेब यांना विनंती करतो
आपण सावदा येथून आहात, आपण कृपया मंचावरती यावं आणि महाराष्ट्रीयांच्या शुभ हस्ते आपला सन्मान स्वीकारावा। आदरणीय कैलासजी लांडगे, आदरणीय योगेश दादा सोनवणे महोदय, पुण्यनगरीचे संपादक आपण या ठिकाणी वार्ताहर म्हणून आपण काम करता। आदरणीय विलासदादा ताठे महोदय, आपण मंचावर यावं। संतोषजी नवरे साहेब, माननीय संतोषजी नवरे साहेब यांनी कृपया मंचावरती यावं। मोहसिन महोदयांच्या शुभ हस्ते आपण माननीय तुषारजी जावडे यांचा, माननीय मलिक शरीफ साहेब, माननीय मलिक शरीफ साहेब यांना विनंती करतोय आपण होतो आहे। माननीय मलिक शरीफ साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराजांच्या शुभ हस्ते या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी मी विनंती करतो। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।